बाप वेलकम टू माय न्यू व्लॉग. सो आज आहे 29th ऑफ नोव्हेंबर आणि आज आहे माझा बर्थडे. सो आज माझ्या बर्थडे निमित्त सकाळी सकाळी समर्थ मला विश करायला आला आणि तो आला. त्याच्यानंतर मी उठले. सो आज खूप जास्त लेट उठले मी आणि बर्थडेच्या दिवशी लवकर उठायला पाहिजे असं म्हणतात, पण काय माहिती का बरं आज मला जागच आला नाही. सो त्याच्यामुळे थोडंसं लेट उठले. तो आला, त्याच्यानंतर त्यानेच मला उठवलं आणि मग बर्थडे विश केलं. आणि अंजलीने ॲक्च्युली एक बर्थडे गिफ्ट मला पाठवलं. सो त्याची डिलिव्हरी पण आता झाली. सो ते मी आता ओपन करत होते. माझ्यापेक्षा जास्त समर्थ एक्सायटेड आहे ते ओपन करण्यासाठी. सो तो म्हणतोय की मी ओपन करेल, तू नको करूस. सो आता मी त्याच्यासोबत ते बर्थडे गिफ्ट ओपन करते. आरी सारखा डब्बा कापून राहिला तो म्हणते मीच खोलतो म्हणते. समर्थ म्हणते असा हात लाव धर. शुभांगी टाकतो हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. हेच कापाव आता. एवढं मी कापते. रागी समर्थ हो थांब देते त्याच्या हातात दे. हा एवढं ते येल्लो येल्लो कापू दे. इथून 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 रेषीत टाक. नाही ना चाकू नवीन आहे तो. दाखव. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू दीदी. हे काय आहे? गिफ्ट आहे आत्याची गिफ्ट. उभा राहून घे. ओ बाई ओ रे बापरे. हॅपी बर्थडे टू यू आत्या. तू म्हण. कॉफी पण आली. कॉफी पण आली. कॉफी पितो का मग तू? बनवू का तुझ्यासाठी कॉफी याच्यामध्ये? हो छान आहे, मस्त एक नंबर. त्याचं त्याला ते घेऊन घेतलं. नाही आवडला मस्त आहे. विव्यांचं असं नाही आहे. ठीक आहे मग. थँक्यू सो मच. थँक्यू. म्हण तुला ते आणलं ना गणपती बनवायचं. शुभ आत्यासाठी गिफ्ट पाठवलं ना तिने. तिला म्हणा ये केक खायला. केक आणायला चाललो म्हणा. चल म्हणा केक आणायला. केक आणू म्हणा आत्यासाठी. आत्यासाठी केक आणायचा म्हणा. नाही तिला अभ्यास कर म्हणा. अभ्यास नाही द्यायचा तिला. अभ्यास कर म्हणा. हिला केक नाही द्यायचा. नाही का बरं रे. बाय. थँक्यू सो मच. सो आता माझं बर्थडे स्पेशल लंच जे आहे ते रेडी झालं आहे आणि मी तुम्हाला दाखवते की आम्ही काय काय बनवलं आहे. सो मी ताट वाढून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये पहिले इथे बिट्टे आहे. त्याच्यानंतर आहे ती वांग्याची आणि आलूची भाजी मसाल्याची आहे ही. त्याच्यानंतर वरण, सलाद आणि गुलाबजाम. सो हे असं माझ्या बर्थडे स्पेशल लंच आहे. सो आता वाजले संध्याकाळचे 6 आणि मी झाले रेडी कारण मी जाते आहे मंदिरामध्ये महादेवांच्या दर्शनासाठी. आज माझा बर्थडे आहे. सो मंदिरात जावंच लागेल दर्शनाला. सो सकाळीच जायचं होतं मला, पण मग मी विचार केला की संध्याकाळी 6:15 वाजता आरती होते मंदिरामध्ये. सो मग मी त्याच्यासाठी जावं. सो म्हणून सकाळी न जाता मी आता जाते आहे. काय म्हणते? इथून येते मी. इथून मारू का उडी? केक पाहिजे. केक नाही घ्यायचा आपल्याला. केक नाही आणायचा. केक उद्या
नाही उद्या कोण उद्या बोललं तू काय पाहिजे हे खातो का हे पिझ्झा आहे पिझ्झा काय पाहिजे केकच पाहिजे. सो आता मी आले वापस मंदिरातनं आणि पहिल्याचा प्लॅन होता की मी एकटीच जाणार पण मी निघाले तसंच समर्थ आला आणि तो एवढा मागे लागला सो मग त्याला पण घेऊन जावं लागलं आणि मग आम्ही दोघंच एकटे कसं जाणार ना. सो मग पप्पा पण आले. सो असं आम्ही तिघंजणं मंदिरात गेलो होतो आणि आता दर्शन झालं आहे. आता घरी आलो आहे आणि आता मम्मी औक्षण करते माझं. तो केक आणलाय पप्पांनी. ते बोलले की केक पण कट करूत आणि औक्षण पण करूत. सो मग आता आम्ही ते करतो. सो पहिले थोडीशी रेडी होते मी आणि मग करूया. तो कुठं लपला का दिसून नाही राहिला तो नाही दिसून नाही ती गदन होती. त्याला लावा ना. हॅपी बर्थडे टू यू डिअर शुभांगी. आत्या बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू शुभांगी. हॅपी बर्थडे टू यू. वाज वाज हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे यू. टू यू. हॅपी बर्थडे टू यू. समर्थला खाऊ घाला. आहेत रे हॅपी पप्पाला खाऊ घाला. टू यू. खाऊन घ्या. औक्षण झालंय त्याच्यानंतर केक कट केला आणि आता सगळे बसलेत सगळे केक खात आहेत. ओके सो आता वाजलेत संध्याकाळचे 7:30 आणि माझं औक्षण झालंय त्याच्यानंतर आम्ही केक कट केला आणि आता आम्ही चाललोय डिनर करायला बाहेर रेस्टॉरंटमध्ये. सो मम्मी झाली आहे रेडी इथे बसली आहे आणि मी पण झाली आहे रेडी आणि पप्पा गेलेत ॲटो आणण्यासाठी. सो मी आणि मम्मी ॲटोमध्ये जाणार आहे आणि पप्पा जे आहेत ते गाडीवरती येतील. सो मम्मी बसली आता ॲटोमध्ये पप्पा आणि मी बसतोय. सो आम्ही पोचलो आता इथे आणि मम्मी हळूहळू येते आहे. सो आता आलो आहे आम्ही इथे रेस्टॉरंटमध्ये आणि मम्मी इकडे बसले आणि हे लास्ट टाईम पण मी आणि पप्पा इथे आलो होतो. जर तुम्ही अमरावतीवाला ब्लॉग बघितला असेल तर तिथे त्याच्यात असेल आणि हे आमचं फेवरेट रेस्टॉरंट आहे. सो मम्मीला हात धुवायला असा बाऊल आणला आहे त्यांनी कारण मम्मी तिकडे जाऊ शकत नाही म्हणून. पनीर टिक्का घ्यायचा मग एक पनीर टिक्का घेऊ फिंगर चिप्स घेऊ स्टार्टरमध्ये. भाजी बघा मग काय घ्यायची. वराडी पनीर दुसरी कोणती आहे कोफ्ता म्हणते मम्मी. कोफ्ता. ठीक आहे. आणि रोटी तुम्ही कोणती खासान की नान खासान. नाही रोटी साधी आहे तंदुरी. नान नाही खात. आता आम्ही ऑर्डर दिली आहे आणि आता ऑर्डर आली की आम्ही ते खाऊ. सो स्टार्टरमध्ये पनीर टिक्का ऑर्डर केला आहे. पनीर टिक्का आणि त्याच्यासोबत सॅलड आणि त्याची चटणी आली आहे. नेक्स्ट आम्ही ऑर्डर केलं आहे मसाला फिंगर चिप्स. मेन कोर्समध्ये पनीर मराठा बोलवला आहे त्याच्यानंतर कोफ्ता मसाला आणि बटर नान आणि पप्पांनी साधी नान बोलवले. पप्पाचं चालू झालं आहे आता मी आणि मम्मी चालू करतो. सो आता आलो आहे आम्ही घरी आणि आता बघत बसलो आहे टी व्हीमध्ये बिग बॉस. आणि आता मला या व्लॉगमध्ये एका माझ्या स्पेशल सबस्क्रायबरला थँक्यू म्हणायचं आहे कारण त्याने मला विश केलं आहे. त्याचं नाव आहे अभिषेक चौधरी. सो थँक्यू सो मच अभिषेक फॉर युअर बर्थडे विश अँड थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट ॲज वेल. आय होप यू विल कीप सपोर्टिंग मी लाईक दिस. आणि आता या व्लॉगला करूयात इथे एंड. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.